नमस्कार। एसटी हॉलिडेच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुनश्च एकदा खूप खूप स्वागत आहे। आजचा व्हिडिओ जो आहे तो स्पेसिफिक नवनवीन पर्यटक जे एसटी हॉलिडेजकडे टूरच्या संदर्भामध्ये किंवा ज्यांना एसटी हॉलिडेज ह्या ब्रँडबद्दल जाणून घ्यायचंय त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास आपण बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एसटी हॉलिडेजचं एक छोटंसं बॅकग्राऊंड आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एसटीएच्याकडे टूर बुक करताना ज्या काही मनामध्ये शंका कुशंका असतात आपल्या सर्वांच्या, त्या तुमच्या बऱ्याचशा प्रमाणामध्ये दूर होतील। तर सर्वप्रथम एसटीएच्या बाबतीत सांगायचं तर एसटी हॉलिडेज आपण 2016ला सुरू केलेली आहे। 2016 पासून तर आजपर्यंत 9 वर्षामध्ये आपण यशस्वीरित्या प्रवास केलेला आहे। याच्यामध्ये जर सांगायचं तर तुम्हाला एसटी हॉलिडेजमध्ये आता जे काही आपण आजपर्यंतच्या ॲक्टिव्हिटी, प्रमोशनल ॲक्टिव्हिटी किंवा मार्केटिंग स्ट्रॅटेजीजमध्ये जे काही सर्व काही आपण केलेलं आहे त्याबद्दल मी आपल्यास थोडीशी माहिती देतो। एसटी हॉलिडेजचं यूट्यूब चॅनल आम्ही सुरुवातीला इतकं ॲक्टिव्ह ठेवत नव्हतो, कारण त्यावेळेस डिजिटलचा तेवढा ट्रेंड नव्हता, पण आपल्या सगळ्यांना माहिती की कोविड नंतर डिजिटलचा ट्रेंड जास्त वाढला सोशल मीडियाचा। त्यानंतर आम्ही एसटी हॉलिडेजचं यूट्यूब चॅनल खूप चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह करायचा प्रयत्न केला आणि आज मला अभिमान आहे की मी स्वतः अजित सांगळे, एसटी हॉलिडेज डायरेक्टर, माझे स्वतःचे जवळपास 44-45 व्हिडिओज ह्या यूट्यूब चॅनलवर आहेत। तर ह्या यूट्यूब चॅनल जो आहे याच्यामध्ये ते जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओज आहेत। मला नाही वाटत की कुठल्या कंपनीकडे एवढे सगळे चांगल्या प्रकारचे प्रेझेंटेशनचे व्हिडिओज असतील। हे व्हिडिओज आपण आवर्जून जर बघितलं तर आपला कॉन्फिडन्स लेवल जे आहे किंवा मनातले सगळे प्रश्न संपलेले असतील। व्हिडिओच्या बाबतीमध्ये सांगायचं ठरलं तर टूर पर्यटक कंपनी कशी निवडावी पासून तर आपण पर्यटन का केलं पाहिजे, पर्यटनाचे फायदे, त्याच्यानंतर ॲडव्हान्समध्ये टूर बुक करण्याचे फायदे, असे वेगवेगळे टॉपिक आहेत। त्याच्यानंतर एसटी हॉलिडेजचं जे काही स्पेसिफिक डेस्टिनेशन आहे, बाली, व्हिएतनाम, लाओस सारख्या कंट्री आपण ज्या एक्सप्लोर केल्या 8-9 वर्षापासून आणि कॉम्बिनेशन टूर्स आपण लॉन्च केल्या, तर याच्या बाबतीमधले बरेचसे व्हिडिओ आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला बरेच डिटेल माहिती दिलेली आहे की जेणेकरून तुम्हाला आपण कुठल्या देशामध्ये जाऊन काय बघणार आहोत हे सर्व प्रेझेंटेशन आहे। शिवाय त्या देशाचे व्हिडिओज पण आपल्याला बघायला मिळतील तिथे। त्यानंतर एसटी हॉलिडेजमधले काही बुक्स जे मी 8 ते 9 बुक्स लिहिलेले आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स आहेत, त्याचे थोडक्यामध्ये मी तुम्हाला टायटल सांगायचे जर म्हटलं तर हा आपला एसटी हॉलिडेजचा यूट्यूब चॅनल आहे। मी आपल्याला बऱ्याचशा पर्यटकांना अजून त्याची माहिती नाही, तर हा यूट्यूब चॅनल आपण जर आपल्याला अशा प्रकारचे व्हिडिओज आणि अशा प्रकारच्या जर टुरिझम इंडस्ट्रीमध्ये किंवा टुरिस्ट आपण फिरत असाल तर ह्या चॅनलला आपण आवर्जून सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक्स करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओज पण आपल्याला बघायला मिळतील। तर अशा प्रकारचे भरपूर सारे व्हिडिओज तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील आपल्या ह्या चॅनलमध्ये। त्यानंतर आपली स्वतःची वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सगळ्या गोष्टी बघायला मिळतील, stholidayz.com नावाची। त्याच्यानंतर आपल्याला ही लिस्ट आपण आमच्या टीमकडनं मागून घेऊ शकता, ज्याच्यामध्ये सरप्राईज व्हिजिट, मी पण कधी टूरला जात असतो, ज्यावेळेस मोठा ग्रुप असतो त्यावेळेस एक थोडंसं मलाही क्लायंट बरोबर इंटरॅक्शन करायला, त्यांचे मत जाणून घ्यायला आवडतं म्हणून। त्याच्यानंतर एसटी हॉलिडेज ट्रस्टेड ब्रँड, कॉर्पोरेट ऑफिस जे काय आहेत, ब्रँड ॲडव्हर्टिजमेंट, सिनियर सिटीजन 1, 2, 3, बाली हिंदुझम, बाली क्लिप्स, बाली योग्यकर्ता कंबोडिया, सॅटिस्फाईड क्लायंट, हे सर्वांची व्हिडिओच्या ह्या सर्व लिंक्स आहेत। दुबईमध्ये सांगायचं म्हटलं तर आपण एकमेव कंपनी अशी आहे की दुबई 7 इमिरेट्सची टूर करतो। व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस सारखं कॉम्बिनेशन आपलं फेमस कॉम्बिनेशन आहे। आपण अनोखे साईट सीइंग देण्यामध्ये प्रसिद्ध आहोत। त्यानंतर जर आपण एवढे सगळे जर प्रेझेंटेशनचे व्हिडिओज बघितले तर हे सगळे बाकू, अझरबैजान, जॉर्जिया, अल्माटी ह्या सगळ्या कंट्रीच्या बाबतीमध्ये सुद्धा कॉम्बिनेशन कसे आपण सुटसुटीत पद्धतीने बसवतो हे सगळे प्रेझेंटेशन आपल्याला बघायला मिळतील। बाकी बुक्स, ॲनिव्हर्सरी, त्याच्यानंतर आनंदी प्रवासाची, पावसाळ्यामध्ये टूर्स का कराव्यात, त्याच्यानंतर 7 इमिरेट्सचं बुकलेट, हनीमून स्पेशलचं बुकलेट, युरोपसाठीचं खास बुकलेट की बऱ्याच पर्यटकांची युरोप टूर वर्षानुवर्ष होत नाही, अशा प्रकारच्या
आशांसाठी. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर खूप आम्ही पर्यटकांचं बुकिंग घेण्या अगोदर आम्ही पर्यटकांना खूप सगळ्या गोष्टी माहिती करून देण्याचा प्रयत्न करतो. नुसतेच टूर बुक करण्याच्या किंवा हे करण्यापेक्षा जर पर्यटकांना टोटल माहिती जर प्रॉपरली गेली तर पर्यटक आपल्याला व्यवस्थितरित्या साथ देतात. वर्षानुवर्षे तेच पर्यटक आपल्याला रिपीट पर्यटक मिळतात. आणि जसं मी मागे सांगितलं त्या पद्धतीने आता आपला खूप सगळा ट्रॅव्हल क्लब पण आहे. तुम्ही ट्रॅव्हल क्लबचा ग्रुप जॉईन करू शकता. आमच्या सेल्स एक्झिक्युटिव्हकडनं ज्यांच्याकडनं तुम्हाला हा व्हिडिओ मिळाला असेल त्यांना सांगा व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन करायला, ज्याच्यामध्ये आपले रेग्युलर ऑफर, प्रमोशन ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर त्या ग्रुपमध्ये ॲडमिन शिवाय म्हणजे एसटी हॉलिडेजच्या टीम शिवाय कोणीही पोस्ट करू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला प्रायव्हसी टोटली डिस्टर्ब होत नाही तुमची. आणि फक्त तुम्हाला एसटी हॉलिडेजकडनं येणाऱ्या गोष्टी तुम्हाला लवकरात लवकर मिळतात, ऑफर्स लवकर कळतात. त्यामुळं तो ग्रुप आपण जॉईन करावा ही आपल्या सर्वांना एक नम्र विनंती आहे. मेन म्हणजे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नका. आपल्या मित्रमंडळींना शेअर करा हा चॅनल. त्यानंतर जसं मी आत्ताच्या लेटेस्टमधल्या व्हिडिओजमध्ये सांगितलं, आता आपल्या खूप साऱ्या वर्षभराच्या ऑफर्स चालू आहेत. आता बरेचसे पर्यटक म्हणतात की आम्ही 3 महिन्यांनी जाणार आहे, 4 महिन्यांनी जाणार आहे. तर अशा पर्यटकांसाठी माझा एक स्पेशली प्रेझेंटेशनचा व्हिडिओ आहे की तुम्ही जर आता टूर बुक केली किंवा का करावी, याचे फायदे तुम्हाला काय आहेत, किंवा कॉम्बिनेशन टूर जे आहे स्पेसिफिक कॉम्बिनेशन टूर्स, तर ह्या लिमिटेड सीट्स असतात. तर बऱ्याचशा पर्यटकांना मग नंतर जागा नाही किंवा अतिशय जास्त रेटने टूर बुक करावी लागते. म्हणजे लाईक 20, 25, 30 हजार रुपये पर पर्सन. कारण तो काही एसटीएचा तेवढा बेनिफिट नाहीये. कारण जे काही त्याच्यामध्ये 4 ते 5 प्रकारच्या फ्लाईट्स इन्क्लूड असतात, त्याच्यातल्या कुठल्या ना कुठल्या फ्लाईटचे रेट्स वाढले तर मग त्यामुळे त्या पर्यटकांना जर त्या टूरवर यायचं असेल तर वाढीव रेटने त्यांना ती टूर बुक करावी लागते. त्याच्यामुळे मी सर्व पर्यटकांना एकच विनंती करेल की आपण कमीत कमी 3 ते 4 महिने अगोदर टूरचा जर प्लॅन केला तर डेफिनेटली आपल्याला एक चांगल्या प्रकारची टूर आपण एन्जॉय करू शकतो. आपलं प्लॅनिंग पण आपलं प्रॉपर अगोदरपासून झालेलं असल्यामुळे आपल्याला सदैव आपण त्या 3-4 महिने टूरला जाईपर्यंत सुद्धा एक चांगल्या आनंदात असतो. घरगुती वातावरण पण आपलं फ्रेश असतं की जेणेकरून आपण टूरला जाणार हे वातावरणामध्ये आपण सदैव वावरत असतो. तर छोटासा हा व्हिडिओ आहे, एक चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. माझी अशी इच्छा आहे किंवा माझी अशी खात्री आहे की आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. जरूर आवडला असेल तर आपण हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रमंडळींमध्ये शेअर करा, व्हिडिओचा सबस्क्राईब करा. आपले काही बहुमूल्य कमेंट्स असतील ते कमेंट्सही या व्हिडिओवर द्या. आपल्या सर्वांचे खूप मनपूर्वक धन्यवाद.